ओके, आता आपण ट्रान्सफॉर्मरच्या कोरबद्दल डिस्कशन केलं. सिलिकॉन स्टील पाहिला, CRGO स्टील पाहिला, त्याचे मॅग्नेटिझेशन कर्व पाहिले, त्यानंतर मॅग्नेटिक हम्प पाहिला, स्टॅकिंग फॅक्टर पाहिला, MSCP हा फेनॉमेनन काय आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता आपण ट्रान्सफॉर्मर जो काय आहे त्याचे जे काही टाईप आहेत, जे काही कोर आहे त्या कोरनुसार, मग कोर टाईप ट्रान्सफॉर्मर असेल, सेल टाईप ट्रान्सफॉर्मर असेल, मग हे टाईप कशानुसार, जे काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग आपण कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्यानुसार ट्रान्सफॉर्मरचे टाईप आहेत. मग फर्स्ट असेल कोर टाईप, सेकंड असेल सेल टाईप. मग कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये असेल तर जे काही कोर असेल त्या कोरच्या सभोवताली काय असेल बघा, वाइंडिंग असेल. म्हणजे हे काय आहे बघा, हे एक कोर आहे आणि या कोरच्या सभोवताली वाइंडिंग आहे. सेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये अगेन अशा पद्धतीचं काय असेल बघा, हे कोर असेल आणि कोरच्या आतमध्ये जो काय मधला लिंब असेल त्या मधल्या लिंबवरती काय असेल बघा, वाइंडिंग असेल. म्हणायचं सेल टाईप. जसं की या ठिकाणी आपल्याला दिसतंय हे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे कोरवरती वाइंडिंग ठेवलेली आहे, आणि हा सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे याच्यामध्ये मधल्या फक्त कोरवरती, मधल्या फक्त लिंबवरती काय ठेवलेले आहे, वाइंडिंग ठेवलेली आहे. याच्यामध्ये वाइंडिंगला कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन नाही आहे, पण कोरला प्रोटेक्शन आहे. कुणाचं, वाइंडिंगचं. या केसमध्ये कोरला, आउटर कोरला प्रोटेक्शन नाही आहे, पण जी काही वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगला या ठिकाणी वेल प्रोटेक्टेड आहे विथ द हेल्प ऑफ साइड टू लिम्स. दोन्ही साइडचे लिंब आहेत ना त्या साइडनं वाइंडिंग या ठिकाणी काय आहे, वेल प्रोटेक्टेड आहे. या ठिकाणी काय काय याचे ड्रॉबॅक आहेत, काय काय याचे ॲडव्हान्टेज आहेत, याच्यामधला जो काय बेसिक डिफरन्स आहे तो बेसिक डिफरन्स आपण पाहून घेऊया. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हटलं की याच्यामध्ये 2 योक आहेत आणि 2 लिम्स आहेत. याच्यामध्ये काय आहेत बघा, 2 योक अँड 2 लिम्स, म्हणजे 2 योक अँड 2 लिम्स. आता योक म्हणजे काय, तर हा जो काय याचा हॉरिझॉन्टल पार्ट आहे, हॉरिझॉन्टल पार्ट कसे आहेत त्याचे 2 आहेत. म्हणजे हा एक वरचा हॉरिझॉन्टल योक आणि हा दुसरा योक, याला म्हणायचं योक. आणि जो काही व्हर्टिकल पार्ट आहे त्या व्हर्टिकल पार्टला म्हणायचं लिंब. म्हणजे हा झाला याचा योक आणि हा झाला याचा काय झाला बघा, लिंब झाला. म्हणजे हा एक आणि हा एक, 2 लिंब, हा एक योक आणि हा एक योक, काय झाले याचे 2 योग झाले. त्याच पद्धतीने या ठिकाणी विचार केला तर हा एक याचा योग आणि हा एक योग, म्हणजे याच्यामध्ये योग इज इक्वल टू किती होतील, 2. आणि हा एक लिंब, हा दुसरा लिंब आणि हा तिसरा लिंब, याच्यामध्ये लिंब किती होतील बघा, 3 होतील, जो की या ठिकाणी सेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये असतील. इट हॅज 2 योक्स अँड 3 लिम्स. नेक्स्ट, बोथ द लिम्स आर प्रोव्हाइडेड विथ द वाइंडिंग अँड द कोर इज बीइंग सराउंडेड बाय द वाइंडिंग. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये जे काही कोर आहे, कोर इज सराउंडेड बाय द वाइंडिंग, आणि दोन्ही लिंबवरती काय असेल, वाइंडिंग असेल. या केसमध्ये ओनली मिडल लिंब इज सराउंडेड बाय द वाइंडिंग. काय असेल, फक्त मधला जो काय लिंब आहे तो लिंब सराउंड बाय द वाइंडिंग असेल, अँड वाइंडिंग या ठिकाणी काय असेल, प्रोटेक्टेड बाय द कोर. या केसमध्ये वाइंडिंगला प्रोटेक्शन कोणाचं असेल तर कोरचं असेल. बोथ द लिम्स हॅव सेम क्रॉस सेक्शन एरिया. दोन्ही लिंब काय असतील, सेम क्रॉस सेक्शन एरियाचे असतील. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये मधल्या लिंबचा क्रॉस सेक्शन एरिया काय असेल, डबल असेल आउटर लिंबच्या क्रॉस सेक्शन एरियापेक्षा. म्हणजेच आउटर लिंबचा क्रॉस सेक्शन एरिया हा मधल्या लिंबच्या क्रॉस सेक्शन एरियापेक्षा काय असेल, कमी असेल. लिकेज फ्लक्स या केसमध्ये जास्त असेल आणि याची पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी कशी असेल, कमी असेल. पण लिकेज फ्लक्स शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असेल बघा, कमी असेल. पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी कशी असेल त्याची, जास्त असेल. मोर अमाऊंट ऑफ कॉपर इज रिक्वायर्ड फॉर द वाइंडिंग. का, कारण दोन्ही लिंबवरती या ठिकाणी वाइंडिंग आहे. या केसमध्ये लेस अमाऊंट ऑफ कॉपर रिक्वायरमेंट फॉर द वाइंडिंग, कारण फक्त सेंट्रल लिंबवरतीच वाइंडिंग आहे. लेस अमाऊंट ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इज रिक्वायर्ड. या केसमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल कसं लागेल, कमी लागेल. या केसमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल जास्त लागेल. हाय व्होल्टेज अँड स्मॉल केव्ही रेटिंग ट्रान्सफॉर्मर आर सुटेबल. याच्यामध्ये व्होल्टेज कसं असेल, हाय असेल आणि स्मॉल केव्ही. याच्यामध्ये लो व्होल्टेज and large rating transformer are suitable for the high voltage power transmission. हा suitable for the low voltage power transmission म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल, या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल. द मीन लेंथ ऑफ द कॉइल इज शॉर्टर, द मीन लेंथ ऑफ द कॉइल इज लॉंगर असेल कोर टाईप आणि सेल टाईप मध्ये. अशा पद्धतीचा दोघांच्या मधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. अगेन प्लेसमेंट ऑफ वाइंडिंग इन कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण वाइंडिंग कशा पद्धतीने ठेवतो, त्याचं प्लेसमेंट आपण कसं करतो, तर जी काही वाइंडिंग असेल, वाइंडिंग इन अ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आपण ठेवतो एक तर इंटरलीव्ड अँड कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग. कशा असते,
कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असते, इंटरलिव्ड अँड कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असते. आता इंटरलिव्ड वाइंडिंग याचा अर्थ काय आहे, जो काही वाइंडिंगचा हाफ पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल LV वाइंडिंग असेल, त्या LV वाइंडिंगचा हाफ पार्ट या पहिल्या कोरवरती ठेवायचा आणि हाफ पार्ट या दुसऱ्या कोरवरती ठेवायचा. अगेन HV वाइंडिंगचा हाफ पार्ट हा पहिल्या कोरवरती ठेवायचा आणि दुसरा पार्ट हा दुसऱ्या कोरवरती ठेवायचा, जेणेकरून याच्यामध्ये जे काही लिकेज फ्लक्स असतील ते लिकेज फ्लक्स या ठिकाणी काय असतील, कमी असतील. आणि ही जी काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग अशा पद्धतीने LV HV जर असं ठेवलं तर यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग असं म्हणतो. असं केल्यामुळे काय होतं तर लेस लिकेज फ्लक्स होतो, म्हणजे लिकेज फ्लक्स काय होतो बघा, कमी होतो, जेणेकरून पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी काय होते, वाढते. या ठिकाणी कोर ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या वाइंडिंगचं प्लेसमेंट याकडे दिसत आहे. मग कोरच्या जवळ आपण वाइंडिंग कुठली ठेवतो तर LV वाइंडिंग ठेवतो. आता LV वाइंडिंग ही कोरच्या जवळ ठेवण्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर जर आपण LV वाइंडिंग ही कोरच्या जवळ ठेवली, जर LV आपण जर कोरच्या जवळ ठेवली तर जे काही इन्सुलेशन आहे ते इन्सुलेशन या ठिकाणी काय लागेल बघा, कमी लागेल. त्यानंतर सेकंड याचा बेस्ट ॲडव्हान्टेज काय आहे, जे काही HV आहे ते HV या ठिकाणी काय होईल, इझिली ॲक्सेसेबल होईल, जेणेकरून याच्यावरती आपण टॅपिंग प्रोव्हाइड करू शकतो, सप्लाय या ठिकाणी आपण इझिली घेऊ शकतो. अगेन इन्सुलेशन कमी होईल, कुठलं तर कोर अँड जे काही वाइंडिंग आहे त्या वाइंडिंग मधलं इन्सुलेशन या ठिकाणी कमी होईल, इन्सुलेटिंग म्हटलं या ठिकाणी वाढेल, कमी होईल. त्यानंतर जे काही कॉपर आहे त्या कॉपरचं सेव्हिंग सुद्धा या ठिकाणी होण्याचे चान्सेस येतात. अगेन कूलिंग करायचं असेल तर कूलिंग सुद्धा या ठिकाणी मेथड इफेक्टिव्ह होईल. आता या ठिकाणी हे जे काय प्लेसमेंट आहे वाइंडिंगचा, हे प्लेसमेंट आहे इन केस ऑफ शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. प्लेसमेंट ऑफ वाइंडिंग इन शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. शेल टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये जी काही वाइंडिंग असते ती वाइंडिंग कशा पद्धतीने असते तर ती असते सँडविच्ड टाइप वाइंडिंग. कशी असते, सँडविच्ड टाइप ऑफ वाइंडिंग. याचा अर्थ सँडविच टाइप म्हणजे कसं, HV LV जे काही कोर आहे जो काही मिडलचा जो काही लिंब आहे त्या लिंबवरती LV HV अशा पद्धतीने वाइंडिंग ठेवायचे. याला आपण काय म्हणतो, सँडविच टाइप ऑफ वाइंडिंग असं म्हणतो. याच्यामधून जो काही फ्लक्स फ्लो होईल तो फ्लक्स या साईडला हाफ जायला, या साईडला या ठिकाणी हाफ जायला, म्हणजे जो काही लिकेज फ्लक्स असेल तो लिकेज फ्लक्स अगेन काय होईल या ठिकाणी कमी होईल आणि पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी या केसमध्ये काय होईल अगेन वाढेल. अशा पद्धतीच्या वाइंडिंग आपण जनरली ठेवण्याचं काम करतो. अगेन आपण नेक्स्ट पाहूया, ट्रान्सफॉर्मर बद्दल डिस्कशन करतोय. हा ट्रान्सफॉर्मरचा मेन टँक असेल, बकॉल रिले असेल, ब्रीदर पाईप असेल, कॉन्झर्वेटर असेल, याच्याबद्दल आपण डिस्कशन करायचो आहे. ट्रान्सफॉर्मरला नेक्स्ट पार्ट आहे कॉन्झर्वेटर. आता कॉन्झर्वेटरवरती एक्झामला क्वेश्चन असतो, कॉन्झर्वेटरचं मेन काम काय आहे, फंक्शन काय आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइल इज यूज फॉर द पर्पज ऑफ, कशाने आपण यूज करतो तर एक तर इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं आहे, कोर मध्ये वाइंडिंग असेल, जे काही कोर असेल, जे काही वाइंडिंग असेल त्याच्यामध्ये काय करायचं आहे, इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं आहे आणि अगेन हीट पासून काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे, म्हणजे कूलिंग करायचं आहे. ह्या दोन पर्पज ट्रान्सफॉर्मरचा आपण ऑइल यूज करतो. The oil should not be allowed to come in contact with the atmospheric air as it is may be spoils its insulating properties. जर ऑइल हे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर त्याच्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टी काय होतील, ब्रेकडाऊन होतील. म्हणून आपण काय करतो या ठिकाणी कॉन्झर्वेटर यूज करण्याचा प्रयत्न करतो. मग कॉन्झर्वेटर कशापासून बनलेला असतो तर इट इज अन एअर टाइट मेटल ड्रम फिक्स्ड अबोव द लेवल ऑफ द टॉप ऑफ द ऑइल टँक अँड कनेक्टेड विथ द इट बाय द पाईप. म्हणजे जो काही कॉन्झर्वेटर आहे तो कॉन्झर्वेटर कनेक्ट केलेला आहे बघा. या ठिकाणी आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरचा टँक आहे, या ठिकाणी पाईपच्या सहाय्यानं इथे काय ट्रान्सफॉर्मरचा मेन टँक आहे, त्या मेन टँकच्या वरती पाईपच्या सहाय्यानं कॉन्झर्वेटर हा काय केलेला बघा, कनेक्ट केलेला आहे. द फंक्शन ऑफ द कॉन्झर्वेटर इज टू टेक अप द कॉन्ट्रॅक्शन अँड द एक्सपान्शन ऑफ द ऑइल विदाउट अलाउइंग इट टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द आउटसाइड एअर. जे काय फंक्शन आहे ते फंक्शन काय करायचं आहे तर जे काही कॉन्स्ट्रक्शन आहे आणि एक्सपान्शन आहे ऑइलचं त्याला काय करायचं आहे, फुलफिल करायचा आहे विदाउट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द एअर. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या अगोदर किंवा विदाउट येण्यासाठी किंवा न येता काय करता येईल, आपलं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन करायचं आहे ऑइलचं. हे तसं काय तर मेन फंक्शन आहे. म्हणून तर कॉन्झर्वेटरमध्ये काय केलं असतं, ऑइल स्टोअर केलं असतं. अगेन तो काय असतो, एक प्रतीचा स्टोरेज असतो. द ट्रान्सफॉर्मर टँक इज कनेक्टेड थ्रू द पाईप
to a small tank called as a conservator. The conservator is designed to act as an oil reservoir. याचं मेन काम ऑइल रिझर्वायर आहे आणि कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन ऑफ द ऑइल साठी हा काय करेल मेन फंक्शन असेल याचं. द मेन फंक्शन ऑफ द ऑइल कॉन्झर्वेटर इज टू कीप द ट्रान्सफॉर्मर टँक कम्प्लिटली फिल्ड विथ ऑइल अंडर ऑल कंडिशन. अगेन या ठिकाणी जे काही ऑइल आहे त्या ऑइलला कॉन्ट्रॅक्शन झाला असेल किंवा एक्सपान्शन झाला असेल तर मेन फंक्शन काय आहे तर याचा मेन फंक्शन आहे की ते कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन घ्यायचा विदाउट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द एअर. हे तसं काय तर मेन काम आहे. हे स्टेटमेंटचे काय आहेत सगळ्यात महत्त्वाचे आहेत. अगेन अशा पद्धतीचा आपल्याला पाईप आहे. या ठिकाणी हा कॉन्झर्वेटर टँक आहे. या ठिकाणी काय असेल हा ब्रीदर असेल. नंतर आपण ब्रीदर बद्दल डिस्कशन करूया. द फंक्शन ऑफ अ ब्रीदर इन अ ट्रान्सफॉर्मर इज टू फिल्टर आउट द मॉइश्चर फ्रॉम द एअर. ब्रीदर कन्सिस्ट ऑफ द सिलिका जेल विच ऑब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द एअर. हा जो काय ब्रीदर आहे तो ब्रीदर आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय. ब्रीदरचं काम काय फंक्शन काय आहे तर टू फिल्टर आउट द मॉइश्चर फ्रॉम द एअर. जे काही एअर आहे त्या एअर पासून जे काही मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरला या ठिकाणी काय करायचं आहे बघा रिमूव्ह करायचं आहे. आणि या ब्रीदर मध्ये काय भरलेलं असतं तर या ब्रीदर मध्ये असतं सिलिका जेल. काय असतं सिलिका जेल. हे जो काय सिलिका जेल आहे त्या फ्रेश सिलिका जेलचा जो काही कलर आहे फ्रेश सिलिका जेलचा जो काही कलर असेल तो कलर कोणता असेल बघा ब्ल्यू असेल. म्हणजे बिफोर अब्झॉर्बिंग द मॉइश्चर द कलर ऑफ द सिलिका जेल इज ब्ल्यू. पण जेव्हा हा या ठिकाणी मॉइश्चरला अब्झॉर्ब करेल मॉइश्चर ऑब्झॉर्ब आफ्टर मॉइश्चर ऑब्झॉर्ब याचा जो काही कलर आहे तो कलर काय होईल बघा पिंक कलर मध्ये चेंज होईल. म्हणजे बिफोर अब्झॉर्बिंग द मॉइश्चर द कलर ऑफ द फ्रेश सिलिका जेल इज ब्ल्यू जो की या ठिकाणी दिसतोय कलर. आणि आफ्टर अब्झॉर्बिंग द मॉइश्चर जो काही सिलिका जेलचा कलर आहे तो कलर कसा होतोय बघा पिंक होतोय. एक्झामला आपल्याला याच्यावरती क्वेश्चन असतो कसा असतो तर ब्रीदर मध्ये काय ठेवलेलं असतं तर ब्रीदर मध्ये सिलिका जेल ठेवलेलं असतं. आता ब्रीदर मधल्या सिलिका जेलचं फंक्शन काय असतं तर मॉइश्चरला काय करायचं आहे अब्झॉर्ब करायचं आहे. मॉइश्चरला काय करायचं आहे प्रिव्हेंट करायचं आहे. मॉइश्चरला काय करायचं रिमूव्ह करायचा आहे अब्झॉर्ब करून ठेवायचा आहे. अगेन ब्रीदर मधल्या सिलिका जेलचा कलर आफ्टर अब्झॉर्बिंग मॉइश्चर कसा होतो तर पिंक होतो. बिफोर अब्झॉर्बिंग मॉइश्चर म्हणजे फ्रेश म्हणजे जो काय फर्स्ट कलर असेल तो कलर कसा असेल ब्ल्यू कलर असेल. अशा पद्धतीचे आपल्याला एक्झामला क्वेश्चन असतात. याचं फंक्शन हे आपल्याला विचारलं जातं. आता त्यानंतर आपण पाहूया बुशिंग काय आहे कूलिंग ट्यूब्स काय आहेत आणि एक्सप्लोजन वेंट काय आहे. आता बुशिंग काय असतील ट्रान्सफॉर्मर मध्ये तर बुशिंग आर द इन्सुलेटिंग सिस्टम इन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर that enable an electrical conductor to safely transfer the electrical energy through it. बुशिंग म्हणजे काय आहे तर एक पद्धतीचा इन्सुलेटिंग मटेरियल आहे किंवा एक पद्धतीचा इन्सुलेटर आहे जो की काय करतोय ट्रान्सफॉर्मर पासून जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरला इझिली करंट कॅरिंग कॅपॅसिटी किंवा करंट पास करण्यासाठी या ठिकाणी काय देतोय पॅसेज देण्याचा प्रयत्न करतोय. कूलिंग ट्यूब्स और रेडिएटिंग ट्यूब्स काय आहेत तर जे काही ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होणार आहे हीट तयार होणार आहे. ते हीटला काय करायचं आपल्याला कूल करायचं आहे. ट्रान्सफॉर्मरला काय करायचं आपल्याला कूल ठेवायचं आहे. यासाठी आपण काय करतो तर कूलिंग ट्यूब यूज करतो. हीट कॅन बी डिसिपेटेड टू ऑपरेट द ट्रान्सफॉर्मर इफिशियंटली. द रेडिएटिंग ट्यूब्स आर यूज टू रिमूव्ह द हीट फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर ऑइल अँड टँक. Though this cooling tubes coolants in form of the oil or air passed inside the transformer. मग या कूलिंग ट्यूबच्या माध्यमातून आपण काय करतोय एक तर कूलंट असेल मग तो ऑइल असेल किंवा एअर असेल आपण काय करतोय ट्रान्सफॉर्मरच्या कोर मध्ये काय करतोय पास करतोय कुठून तर कूलिंग ट्यूबच्या माध्यमातून. ट्रान्सफॉर्मरचं जर ऑपरेशन सॅटिस्फॅक्टरली व्हायचं असेल तर ट्रान्सफॉर्मर हा कूल असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे लॉसेस असले नाही हीट तयार झाले नाही पाहिजे. म्हणजेच त्याच्यामधील जी काही हीट तयार होईल ती हीट या ठिकाणी काय झाली पाहिजे तर डिसिपेटेड झाली पाहिजे. तर ट्रान्सफॉर्मर कसा करेल इफिशियंटली वर्क करेल. लास्ट आहे एक्सप्लोजन वेंट. आता एक्सप्लोजन वेंट काय तर द ट्रान्सफॉर्मर हॅज अन एक्सप्लोजन वेंट टू प्रिव्हेंट एनी डॅमेज to the transformer tank caused by the excessive pressure generated inside the transformer. एक्सप्लोजन वेंट काय आहे तर ट्रान्सफॉर्मरला डॅमेज होण्यापासून वाचवायचं आहे. जर एक्सेसिव्ह प्रेशर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मध्ये जनरेट झाला तर याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय एक्सप्लोजन वेंटचा यूज करतोय जे काही ट्रान्सफॉर्मरच्या टॉपला असेल जे आपण फिगर मध्ये पाहिलं होतं. ओके त्यानंतर
सगळ्यात लास्ट असेल बकॉल्स रिले, आणि याच्यावरती एक्झामला आपल्याला क्वेश्चन असतो बकॉल्स रिले कशासाठी यूज करतात, बकॉल्स रिले हा काय आहे, कुठल्या ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये यूज केला जातो, कोणत्या पद्धतीचे फॉल्ट डिटेक्ट करतो, अशा पद्धतीचे बरेच क्वेश्चन आपल्याला बकॉल्स रिलेवरती असतात. मग बकॉल्स रिले इट इज यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर फ्रॉम द फॉल्ट्स ऑकरिंग इनसाइड द ट्रान्सफॉर्मर. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट काय आहे तर हा फक्त इंटरनल फॉल्ट या ठिकाणी काय करतोय बघा, डिटेक्ट करतोय, म्हणजे इंटरनल फॉल्टच्या प्रोटेक्शनसाठी फक्त आपण याचा उपयोग करू शकतो. बकॉल्स रिले इज अ प्रोटेक्शन डिव्हाइस विच नॉर्मली यूज्ड इन द लार्ज ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर. लार्ज ऑइल अब्झॉर्ब्ड ट्रान्सफॉर्मर म्हणजे हा फक्त ऑइल अब्झॉर्ब ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर मध्येच यूज केला जातो. इट इज अ काइंड ऑफ ऑइल अँड गॅस ॲक्च्युएटर रिले. हा कसा आहे तर ऑइल अँड गॅस ॲक्च्युएटर रिले आहे. Whenever a small faults happen within the electrical device, heat is generated by the fault current. त्यावेळेस काय होईल, हीट या ठिकाणी काय होईल, जनरेट होईल कुठं ट्रान्सफॉर्मर मध्ये, कोणामुळे तर फॉल्ट करंटमुळे. बकॉल्स रिलेचं फंक्शन काय आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या इनसाइडला जे काय होणारे फॉल्ट आहेत त्या फॉल्टना काय करेल, डिटरमाइन करण्याचं काम करेल. म्हणजे ऑल इंटरनल इनसिपियंट फॉल्ट म्हणजे स्लो डेव्हलप होणारे फॉल्ट त्यांना आपण म्हणतो इनसिपियंट फॉल्ट, तो काय करेल डिटेक्ट करण्याचं काम करेल. याचे लिमिटेशन काय आहेत, द रिले इज यूज्ड ओनली इन ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर. फक्त आणि फक्त हा ऑइल इमर्स्ड ट्रान्सफॉर्मर मध्येच यूज केला जातो. इट कॅन ओनली डिटेक्ट फॉल्ट बिलो ऑइल लेवल. हा फक्त ऑइल जे काय आहे ती ऑइलची लेवल जर बिलो ऑइल लेवल असेल म्हणजे सेट केलेल्या ऑइल लेवलपेक्षा जर कमी असेल तर हा फॉल्ट डिटेक्ट करेल. अगेन इट कॅन डिटेक्ट ओनली इंटरनल फॉल्ट, ओनली इंटरनल फॉल्ट, ओनली इंटरनल फॉल्ट डिटेक्शनसाठी म्हणा किंवा प्रोटेक्शनसाठी म्हणा, त्यालाच आपण इनसिफिशियंट फॉल्ट असं म्हणतो. मग या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा मेन टँक असेल, या ठिकाणी कॉन्झर्वेटर असेल, या ठिकाणी काय असेल बघा एक पद्धतीचा बकॉल्स रिले असेल. मग बकॉल्स रिले हा कनेक्ट कुठं केला जातो तर याच्याही बद्दल आपल्याला क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. बकॉल्स रिलेचं ओरिएंटेशन कुठं आहे बघा, या ठिकाणी या फिगरमध्ये दिसतंय. हा ट्रान्सफॉर्मर आहे, ह्या ठिकाणी कॉन्झर्वेटर आहे. ट्रान्सफॉर्मर आणि कॉन्झर्वेटरच्या मध्ये जो काही पाईप आहे त्या पाईपला या ठिकाणी काय केला असतो बकॉल्स रिले हा कनेक्ट केला असतो. अगेन याच्या फिगरबद्दल आपण पाहूया. फिगर आपण पाहिले होते, जो की बकॉल्स रिले असेल तो बकॉल्स रिले हा कॉन्झर्वेटर आणि ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये जे काही पाईप आहे त्या पाईपवरती कनेक्ट केला असतो, पाईपमध्ये असतो. ओके ठीक आहे. अशा पद्धतीचं आपण बकॉल्स रिले बद्दल आपण डिस्कस केलं आहे. अगेन ट्रान्सफॉर्मर आहे, हा कॉन्झर्वेटर आहे, आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसतो बघा बकॉल्स रिले दिसतोय, जे की या ठिकाणी बकॉल्स रिले बद्दल या ठिकाणी महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल आपण थोडेसे MCQ पाहूया. फर्स्ट आहे मॅच द ट्रान्सफॉर्मर पार्ट्स अँड देअर फंक्शन. मग फर्स्ट ट्रान्सफॉर्मर दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचे फंक्शन दिलेले आहेत. कॉन्झर्वेटर, ब्रीदर, रॅडिएटर, बुशिंग यांचे वेगवेगळ्याचे काय काय फंक्शन आहेत ते फंक्शन आपल्याला लिहायचे आहेत. आता कॉन्झर्वेटर म्हटलं की काय आहे, रेग्युलेट टेम्परेचर करेल, ऑइल रिझर्वायर असेल, इन्सुलेटिंग डिव्हाइस असेल की कूल्स द ऑइल इन द ट्रान्सफॉर्मर. तर कॉन्झर्वेटरचं काम काय आहे तर हा काय करेल, ऑइल रिझर्वायर करण्याचं काम करेल. म्हणजे 1ला काय असेल, 1ला असेल C. आता सेकंड नंबर काय आहे तर ब्रीदर आहे. आता ब्रीदरचं काय आहे काम, तो इन्सुलेटिंग डिव्हाइस आहे का, रेग्युलेट टेम्परेचर करतोय का, ऑइल रिझर्वायर करतोय का की कूल्स द ऑइल इन ट्रान्सफॉर्मर करतोय. तर तो काय आहे तर एक पद्धतीचा जो काही टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला काय करतोय बघा रेग्युलेट करण्याचं काम करतोय, मॉइश्चरला काय करतोय अब्झॉर्ब करण्याचं काम करतोय. थर्ड नंबर आहे रॅडिएटर. आता रॅडिएटरचं काम काय आहे, कूल्स द ऑइल इन द ट्रान्सफॉर्मर. जो काय रॅडिएटर आहे ते रॅडिएटर काय करतंय ही डिसिपेट करण्याचं काम करतंय. म्हणजे ते एक पद्धतीचे कूलिंग ट्यूब्स आहेत, त्या कूलिंग ट्यूबच्या माध्यमातून काय करतोय आपण ऑइल किंवा एअर पास करतोय ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये, आणि आपण काय करतोय ट्रान्सफॉर्मर मधली हीट डिसिपेट करण्याचं काम करतो, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर इफिशियंटली वर्क करेल. म्हणजे काय असेल याचा ऑप्शन नंबर D असेल. फोर्थ नंबर काय आहे तर बुशिंग आहेत. बुशिंग काय आहे तर इन्सुलेटिंग डिव्हाइस आहेत. म्हणजे याचा ऑप्शन काय असेल बघा A असेल. म्हणजे C, B, D आणि A, C, B, D आणि A. ऑप्शन नंबर याचा काय असेल बघा फर्स्ट काय असेल करेक्ट असेल.